माझ्या कुटुंबाला बोलायचं नाही हा माया. Oh my God. Nice. एवढंच करू शकतेस तू मीरा. कळलं? तर मी एक गोष्ट सांगून ठेवते. इथे ना कोणी कोणाचं नसतं. आज आपण इथे उभे आहोत, उद्या नसू. कोण कधी कुठे असेल काही सांगता येत नाही मीरा. पण एक गोष्ट मी तुला सांगून ठेवते की उद्या तू नसशील. उद्या तू नसशील. ही माया असं का म्हणतेय मीराला? मी जिथे असेल ना तिथे असेल, पण तू या घरात नसशील इतकं नक्की आहे माया. ते पण बघू. ओके. मीरा थांब. मीरा थांब बघ. ती माया काय बोलली हे तू नीट ऐकलंस का? ती म्हणाली उद्या तू नसशील. ऐकलं मीरा, याचा अर्थ तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिस्त आहे. ताई बघ, तू माझं टेन्शन नको घेऊस. मी माझी काळजी घे. आणि तू माझ्याशी बोलणार नव्हतीस ना, मग जा ना आता. अगं मीरा, रुसतेस काय? लहानपणापासून अशीच असेल काही. असो, पण माझ्या वेदासोबतच मीराला जपणंही माझं कर्तव्य आहे. त्यामुळे ती माया जो काही प्लॅन करेल त्यावर तिलाच तोंडावर पाडणार आहे. घरच्या सुनेसाठी काय तर खीर. नर्मदा, एखाद्या वेळेला केलं तर काही हरकत आहे का? ही अंबिका इथे कशी आली? मायाच्या मागे राहील असं वाटलं होतं मला. अगं, आणि मी मायालाच सांगणार होते खीर करायला, पण ती आहे कुठे, दिसत नाहीये. आणि तुला सांगितलं कारण तुझ्या हाताला चव आहे ना म्हणून. खरंच ही माया कुठे राहिली? मीराच्या खोलीत गेली नसेल ना? जाऊन बघायला पाहिजे. वहिनी, मला माहितीच आहे की मी खीर खूप छान करते, पण माझ्या मदतीसाठी कोणीच आलं नाही. तुमची सून तर नाहीच नाही. मी सकाळी उठल्यापासून सगळी कामं करतेय, स्वयंपाकही केला, म्हणजे सुनीता होती मदतीला म्हणून स्वयंपाक पूर्ण झाला. पण मीरा आली का मदतीला? नाही. नर्मदा, मीरा या घरची सून आहे. एखादा दिवस तिने जर का काम नाही केलं आणि येऊन फक्त खाल्लं तर काय हरकत आहे? आणि ती जरा रुसली आहे ना म्हणून तुला सांगितली खीर करायला. हे बघ, तुझ्या हातची खीर खाल्ल्यानंतर ना तिच्या चेहऱ्यावरती असा आनंद येईल. वाढतेच आहे तर काय. सुनीता, बघतेस ना, नर्मदाने स्वतःच्या हाताने मीरासाठी खीर केलीये. आता ती तिच्यासाठी वाढते आणि तिने केलेली खीर खाल्ल्यानंतर मीराचा चेहरा कसा खुलणार आहे बघ. वा, मीराचा चेहरा खुलण्यासाठी नर्मदा खीर वाढणार, नर्मदा खीर बनवणार. छान. तुझा चेहरा कशाला खुललाय? सगळा स्वयंपाक आत आहे, तो बाहेर आणायचा आहे. जादून येणार नाहीये बाहेर. चला, हे आतच ठेवते मी आता.
मंजिरी मॅडमचं ना काही कळत नाहीये. काय करणार आहेत काय माहित. आजकाल त्यांच्या बोलण्यावर सुद्धा विश्वास नाहीये माझा. जाऊ दे, मला आता मीराचं जे काही करायचंय ना ते मी स्वतः करणार आहे. माया, मीराचा विचार जरी आणलास ना मनात तर बघ मी काय करेन. करेन कशाला, करतेच. मीराला त्रास देशील? Oh my god, oh my god.